ऐका ऐका, तुम्ही पाहताय का माझ्याकडे? बघा तरी माझ्याकडे, पहा ना, इतका काही बेकार नाही आहे मी. पहा पहा, बघा माझ्याकडे पहा, म्हणजे व्यासपीठाकडे पहा. शास्त्र सांगतंय, पूर्वी मुलीचे पाय पाहायचे, बरोबर ना? नाही, पाय तिला ओलं करायला लावायचे आणि ओला पाय पाटावर वा चौरंगावर ठेवायला लावायचे, पाऊलाचा ठसा बघायचे आणि मग पुढचं बोलायचे. हा, इतकं खतरनाक काम होतं. आता पाय दाखव म्हटलं तर पाय खायची वेळ आली आहे. नाही कळलं? कळण काल्याच्या दिवशी. चला जाऊ द्या. हा, पूर्वी ते पाऊल, गुण पहा, गुण इकडे पहा. पाय पाहायचं आणि नेमकी पायाच्या जवळ काय पाहायचं ते मी सांगतो. होय, बरं आहे का? पायाजवळचं कधी मुलीच्या पायाच्या अंगठ्या जवळचं बोट बघायचं. इथंच बघता का? पुढचं सांगू द्या ना मला काय. मुलीच्या पायाच्या अंगठ्या जवळचं 1 नंबरचं बोट अंगठ्यापेक्षा अर्ध्या इंचानी लांब असन. आता घ्या पाहू. आता बघा माझ्याकडे, अर्ध्या इंचानी किंवा थोडं लांब असेल तर समजायचं ती बाई मरेपर्यंत नवरा ताब्यात ठेवते. आता एकदा पहा. आणि ज्यांचं जसं असं झाकली मूठ 1.25 लाख. तुम्ही जरी पाहिलं नाही तरी जेवढे कथेला आले, आज तुम्ही घरी गेल्या गेल्या तुमच्या पायाला हात लावतील. शांते बघू दे बरं. आणि असं नाही बघतील तर तुम्ही झोपल्यावर निदान दुलही वर करून पाहतील. ते पाय पाहू दे म्हणून एकदा. आणि ज्यांनी ज्यांनी ते काय म्हणतात मराठीत, ज्यांनी ज्यांनी फार आकळणी सांगताय ते म्हणतील बरोबर आहे गजेंद्र बुवाचं, बरोबर आहे. हा, आणि ज्यांचं ज्यांचं अंगठ्याजवळचं बोट लांब आहे त्या तर म्हणतच असतील. म्हणून तर पिंट्याचे पप्पा माझं ऐकतात. बरोबर ऐका. आता विसरून जा बरं, नाही तर घरी जाऊन आडकी त्यांनी प्रोग्राम करा आणि हे बोट पुढं कसं आलंय म्हणून. असं का? गुण ऐकून घ्या. मुलगी पाहत असताना आता लोकांनी एक नवीन फॅशन आणली आहे. काय? कुंडली जुळवल्याशिवाय लग्नच करत नाही. कोणाची कुंडली जुळवतात? ओ हळदा बोला ना. मुलीची आणि मुलाची. आता ती कुंडली जुळवू नका. मुलीची मुलाची कुंडली जुळवायची गरज नाही, ते तसेच जुळवून घेतात. फक्त कुंडली जुळवायची असेल तर त्या सासूची आणि त्या मुलीची, म्हणजे सुनेची सासूची कुंडली जुळवा. जरा पुढे जाऊ का? आता तीही जुळवायची गरज नाही. कळलं का? ते पहिलं काळ होतं, निघून गेलंय. आता काही जुळवाजुळव करायच्या भानगडीत बसू नका. जुळलं की अक्षत टाका, घरी घेऊन या. जिंगिना आमची किना. आता काही फसकटात पडू नका. हो, मी मागं पाहिलं, आमच्याकडे एका पोरीचं 4 जणांबरोबर जुळलं होतं. मी व्यासपीठावरून बोलतोय, खोटं बोलत नाही. प्रमाण आहे माझ्याकडे. चला मी दाखवतोय. कळलं का? अमरावती जवळ एक गाव आहे, तिथं घडलेली घटना आहे. कळलं का? झालं काय? त्या पोरीच्या बापानी 4 ठिकाणी दाखवलं आणि 4 ठिकाणचे पैसे घेतले. कळलं का? कठीण काम झालंय. भाकरी बांधून फिरतायत लोक. नीट आहे का? चला जाऊ द्या. विनोदाचा विषय नाही, घडलेलं प्रकरण आहे. पत्रे सगळीकडे, पेपरामध्ये, वर्तमानपत्रामध्ये, TV चॅनलवर सुद्धा ती बातमी लागलेली होती. चला जाऊ द्या. अजून एक नवीन सांगू का? राहू देऊ. तुम्ही कोण मोठे मोठे डोळे करून पाहताय? खरं हे ऐका ना. पूर्वी काही वर्षापूर्वी पोरी पळून जायच्या. आता पोरी पोरांना पळून नेता येत. हे कथेत सांगायचंय का? आता परवा झालंय, परवा आमच्याच कडे घडलंय. जाऊ द्या, इकडे यायला पण वेळ लागणार नाही. ऐका, जुळवायचे असतील तर काय, इकडे पहा. गुण जुळवा. गुण कोणते? मुलगी घरी येत असताना पहिलं गुण हे पहा. बाहेरून घरी, आपल्या घरी येणारी मुलगी कुणाची असे ना, इकडे पहा. घरी येत आहे तेव्हा तिच्यात हे गुण आहे का पहा. कोणतं? घरात असणाऱ्या म्हाताऱ्या माणसांना ती ऍडजस्ट करेल का, हे पहिलं गुण बघा. कलियुगात ध्यानात ठेवा. नाही तर आता झालंय, फॅशन झालं. पोरीला पुण्यात राहणारा पोरगा पाहिजे. पोराच्या मागं कोणीच नाही पाहिजे. तिला फक्त ती आणि तो. वा रे वा, माकड आणि माकडी. सासू नको, सासरा नको. काय आभाळातून पडले रसन का ते? होय, हा कशा हसतात. अरे अरे, सध्या नाच झाला सगळा परिवाराचा. जरा ध्यानात ठेवा. वेळ कमी आहे आपल्याकडे. उद्या पाहू. पाहत असताना मी एक वाक्य बोलेन. तुमचा मुलगा भारताचा संन्यासी म्हणून. मुलगी अशाच घरी द्या ज्या घरामध्ये निदान त्यांच्या पाठीशी सासू म्हणजे आई आणि वडील असं, अशा घरात द्या. ध्यानात ठेवा. कळलं का? कारण त्या घरातले संस्कार आबाधित असतात. बघा जरा. नाही तर पोरींच्या, मुलीपेक्षा मुलीच्या मम्मीचे ख्वाब जास्त वाढले. हळद्यात सोडून बरं तुमच्या पाया.
मला अजून 2 दिवस कथा सांगायची आहे. कळलं का? मुलीपेक्षा जास्त ते मुलीच्या अगोदर ते मुलीची माहेच म्हणते. जरा जाऊ द्या, जास्त होऊन राहिलं का? सांगू का राहू देऊ? बरं ऐका, चला जाऊ द्या. विनोद उद्या पाहू. अजून गणपतीचं लग्न आहे उद्याच्या कथेत. महाराज, मुलगी पाहत असताना फक्त गुण पहा, विनोद वजा करा. गुण कोणतं? ती मुलगी आपल्या घरात ऍडजस्ट होईल का? 1. आपल्या घरातले संस्कार सांभाळून नेईल का? 2. नीट आहे का? आपल्या घरातले आध्यात्मिक संस्कार पुढे वाढवेल का? हे बघा. आणि येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांचं आदर आतिथ्य करेल का? हे बघा. आपल्या घरात जे संस्कार आहे हे संस्कार पुढे चालवणारी मुलगी बघा. बाकी सगळं मिळालं समजा. ध्यानात ठेवा. कळलं का? बस इतकं ठेवा. नाही तर बघितलंय. जाऊ द्या, आता ते माझं तोंड लई खराब आहे या बाबतीत, तर खरंच खराब आहे. आता परवा आमच्याकडे घटना झाली हो. लग्न झालं ना 8 दिवसामध्ये घटस्फोट. का सांगू? मला सकाळी सासू उठ म्हणूनच का बोलली. त्या पोराला सुचूच दिलं नाही. शाम्या पटकन घटस्फोट दे. 8 दिवसात घटस्फोट झालाय. विनोद नाही सांगत, मी ऐकून घ्या. 8 दिवसात. आया हो ऐका, तुमच्या काळात कधी ऐकलं होतं घटस्फोट? ऐकलं होतं? तुम्ही करून नाराज झाले, मोठे मोठे डोळे करून पाहताय माझ्याकडं. ऐका, आता तरी स्थिती थोडी बरी आहे. 5-10 वर्ष जाऊ द्या, फक्त मोजून 5-10 वर्ष होते काय ते नंतर अनुभवा. फक्त डायरी घरी घेऊन जा. हे वाक्य घरी जाऊन डायरीवर लिहून ठेव जा. 5-10 वर्ष थांबा बस. कळलं? सासूनी सासूची अपेक्षा सोडून द्यायची. आता सासू पूर्वी होतं, सासू म्हटलं की तिला जरा बरं वाटायचं. 10-15 वर्ष सासूरवास करण्यात जायचे. आता सासूनी सासू. हो, पूर्वी सासू सुनीच्या डोळ्यात आणत होती